गोलंदाज संजय. बघूया संजय फलंदाज सलामीचे वीर मैदानात असतील ते. चला स्ट्राईकवर फलंदाज स्वप्नील. बघूया नॉन स्ट्राईकवर जतीन. हा फलंदाज. गोलंदाजी रॅकवर गोलंदाज संजय. बघूया यावेळी पहिला चेंडू बॅटची कडा. तिथं संधी असेल. चुकीला माफी नाही. पहिला चेंडू परतावा लागतंय. बॅक टू रन आउट. डीजे प्लीज लवकरात लवकर तुमचा दुसरा फलंदाज देखील आहे, तो देखील मैदानाच्या पाठवून ठेवायचा आहे. जितेन हा फलंदाज नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर नवीन फलंदाज कोण येतोय ते पाहायचंय. गोलंदाजी रॅकवर पहिला चेंडू विकेट संजय यांच्या मार्फत. चांगलीच गोलंदाजी. नवीन फलंदाज राज. बघूया राज काय करतील. आपल्या संघासाठी वन डाऊन च्या स्वरूपात आल्यात. पहिल्या चेंडू विकेट यश मिळवलं गेलंय संजय यांच्या मार्फत मैदानाच्या. चांगलीच गोलंदाजी. बघूया दुसरा चेंडू. प्लीज थोडी घाई करायची आहे. फलंदाजाला विनंती आहे, थोडी घाई करायची आहे. नवानगर या संघाला विनंती आहे, जो याच्या नंतरचा फलंदाज असेल त्याला रेडी राहायला सांगायचे. आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे. चला पुढचा चेंडू बघूया. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू यश मिळवलं गेलंय आपल्या संघाला. पुढचा चेंडू बघूया. दुसरा राज आलाय. पहिल्या चेंडू हलका हाताने. तिथं पुन्हा एकदा संधी होती पण चुकी, आणि चुकीला माफी नाही. बघूया चांदीचं सोनं करू शकतील का इथून. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. तिथे संधी होती पण काही चुकी झाली, त्यामुळे जीवनदान असंच काही मानावं लागेल. चला बघूया पुढचा चेंडू. संजय चांगलीच गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च. एक झेल सोडला गेलाय तिथं आणि एक झेल पकडला गेला होता. बघूया राज काय करतील. पुढचा चेंडू. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत करतोय आपल्या संघासाठी संजय. पॉवर प्लेच्या शतक असेल. फक्त आणि फक्त 2 खेळाडू बाहेर असतील. ओ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही पण बाईकच्या स्वरूपात एक धाव काढून घेतली जात आहे. आता एक धावसंख्या झाली 3 रन ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या शतकातील. पॉवर प्लेचे 2 शतका असतील आणि त्या पॉवर प्लेचे 2 शतकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. बघूया पुढचा चेंडू. संजय. ओ यास पुन्हा एकदा चांगला फटका आहे. 1 बाउंड. सेकंड बाउंड. चेंडू जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जात आहे. बघा आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा वाचवल्या गेल्या आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव सॉरी 1 धाव वाचवली गेली आहे. बघा चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. चांगलीच गुड रनिंग बिटवीन द विकेट्स असंच काही मानावं लागेल. चला बघूया पुढचा चेंडू. राज. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आहेत आणि तब्बल 2 चेंडू फक्त 2 धावा बनवल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू. ओ या फटका उडवलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. चला थँक्यू डीजे. काय काय जबरदस्त फलंदाजी आहे. तब्बल 3 चेंडूवरती 8 धावा बनवल्या गेल्या आहेत. राज यांच्या बॅट मधून आलाय मोठा षटकार. सीमारेषा पार. यावेळी चांगला हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. कार्पेट शॉटच्या दिशेने चेंडू जातोय बाउंड्री पाशी.
तर 2 षटरक्षक असेल. स्कोर बोर्ड जरा चुकीचा आहे, स्कोर बोर्ड बदलायचा आहे. धावसंख्या झाली ती 14. बघा पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14. 1 मोराबाद. दुसऱ्या शतकात गोलंदाज पॉवर प्लेचे शतक असेल. गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला प्रभावित केलंय? अनिकेत. बघूया अनिकेत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेत किती धावा खर्चेल आपल्या शतकात ते पाहायचंय. स्कोर बोर्ड वर ते 1 ओव्हर झाली आहे ते देखील लिहायचंय. अनिकेत आलाय दुसऱ्या षटक टाकण्यासाठी. गोलंदाज अनिकेत. पहिल्या षटकात 14 धावा खर्च. 1 गडी बाद देखील झाला होता. त्यानंतर दुसऱ्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज अनिकेत. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये. बघूया पुढचा चेंडू. तब्बल 1 षटक टाकण्यासाठी तुम्ही 7 मिनिटं खर्च केली आहेत. पुढचा चेंडू. ओ या सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. तिथं शतरक्षक अझीर बोलतील. वजीर बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज मैदानाच्या चिन्मय आलाय. बघूया चिन्मय काय करतील. आतापर्यंत राज वैयक्तिक मात्र 4 चेंडूवर 10 धावा बनवून नॉन स्ट्राईकला उभे असतील. आतापर्यंत जी पहिली ओव्हर टाकली गेली होती त्याच्यात देखील पहिल्या चेंडूवरती यश मिळवला गेला होता. या शतकात देखील पहिल्या चेंडूवर यश मिळवला गेलाय. पहिला चेंडू जादूचा असेल असंच काही असेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या चिन्मय आलाय. बघूया चिन्मय काय करतील. आपल्या संघासाठी किती धावा बनवू शकतील. उत्कृष्ट फलंदाज चिन्मय. बघूया गोलंदाजीमध्ये चांगलाच परिवर्तन. अनिकेत यांच्या मार्फत कॅच आउट. पहिला चेंडू. बघा दुसरा चेंडू. अजूनपर्यंत 5 चेंडू डबल शिल्लक आहे. आणि पुढच्या 5 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. पुढचा चेंडू. ओ यार जबरदस्त चेंडू होता. एक अप्रतिम चेंडू. वेगवान चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटली गेली आहे. चांगलंच कोऑर्डिनेशन चालू आहे दोन्ही फलंदाजा आत. LBW. बघा पुढचा चेंडू. राज आलाय. वैयक्तिक मात्र 4 चेंडूवर 10 धावा बनून स्ट्राईकवर उभे असतील राज. पुढचा चेंडू बघूया. ओ या चांगला फटकाय. चांगला फटकाय. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय. नाही चांगलं शतरक्षण तिथं. बघा काय शतरक्षण तिथं. आवडे प्रेक्षक उभे आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला माहिती आले की चेंडू आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. बघा काय जबरदस्त फटका होता. चेंडू पडला होता नो मॅन्स लँड मध्ये. पण तिथं चांगलं शतरक्षण केलं गेलं होतं. बघूया अजूनपर्यंत 3 चेंडूवरती 3 धावा खर्च. 1 मोरा बाद देखील गेला या शतकात. आणि पुढच्या 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचं. आतापर्यंत तिसरा चेंडू बघूया. फुल टॉस. फुल टॉस चेंडूला पाठवले दर्शक. बीड में 6 रनों के लिए षटकार सीमारेषा पार.
काय फलंदाज आहे. राज मात्र मैदानाचा राज च्या नावाचं वादळ मैदानाच्या आत गाजते. आतापर्यंत 6 चेंडूवरती 18 धावा बनवल्या गेल्या आहेत. काय फलंदाजी करतोय राज. बघूया पुढचा चेंडू. राज चांगलीच फलंदाजी करतोय. इथून कुठंतरी कमबॅक. पुढचा चेंडू. इस बार चेंडू वन बाउंड सेकंड बाउंड जाईल सीमा रेषा पर. इस बार दणदणाते हुए गेंद जाते हुए 4 रनों के लिए चौकार. चला थैंक यू डीजे. इस बार गेंद दणदणाते हुए बाहर सीमा रेषा पार. रन मिळते हुए 4. पुढचा चेंडू बघूया. चांगलीच फलंदाजी करतोय राज मैदानाच्या आत. पुढचा चेंडू झाकू टप्प्याचा चेंडू. हलक्या हाताने चेंडू काढायचा प्रयत्न केला होता. तिथे एक धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. आणि ते एक धावेच्या सहाय्याने धाव संख्या झाली ती 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट, 2 फलंदाज बाद, 2 मोरे बाद देखील झाले. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येते ते पाहायचंय. तब्बल 2 षटकाच्या समाप्ती 2 षटक टाकण्यासाठी तब्बल 10 मिनिटं घेतली गेली आहेत. बघा अजून देखील तुमच्यापाशी 20 मिनिटं असतील 3 षटक कंप्लीट करण्यासाठी. प्लीज आवडा वेळ घेऊ नये. आपल्यापाशी आधीच वेळ खूप कमी आहे. अजून देखील आपल्याला मैदानाच्यात खूपच सामने खेळवायचे आहेत. चला नवीन गोलंदाज मैदानाच्यात पार्थ आलाय. बघूया पार्थ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 28. राज मात्र 23 धावेवरती खेळतोय. 8 चेंडू 23 धावा बनवलं गेल्या. राज यांच्या मार्फत मैदानाच्यात बघा काय फलंदाजी करतोय. जबरदस्त असंच मानावं लागेल. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पार्थ आलाय. पार्थ किती धावा खर्च करतील आपल्या तिसऱ्या शतकात ते पाहायचंय. पॉवर प्लेचे 2 पॉवर प्लेची शतक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 28. पॉवर प्लेच्या शतकाचा पुरेपूर फायदा घेतलाय. पुढचा चेंडू बघूया. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण तिथं नकार दिलाय आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल. ते एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 29 ऑन द स्कोर बोर्ड. जो देखील या शतकातील 5 चेंडू शिल्लक असतील आणि या 5 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील पार्थ आपल्या शतकातील ते पाहायचंय. स्ट्राईकवर फलंदाज चिन्मय. बघूया अजूनपर्यंत एकच चेंडू केला आणि तो चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू बघूया. ओ या चेंडू ताकत का इस्तेमाल किया था. आंखों का नहीं ऐसा ही कहना पडेगा. बॅटला भिरकावून दिलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि पुन्हा एकदा धाव चेंडू जात आहे. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतील फलंदाज गोलंदाज ते पाहिजे पार्थ. ओ या पुन्हा एक वेगवान चेंडू. जबरदस्त चेंडू होता. काय गोलंदाज आहे पार्थ नावाचं वादळ मैदानाच्या आतापर्यंत 3 चेंडूवरती 2 धावा खर्च. देखील एक लेग बायच्या स्वरूपात आली होती. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहे. आधीच्या 3 चेंडूवरती 2 धावा खर्च. बेस्ट वर्सेस बेस्ट सामने सामने. पार्थ वर्सेस राज एक उत्कृष्ट फलंदाज. 9 चेंडू मध्ये 24 धावा बनवून खेळतोय ऑन द स्ट्राईक. बघूया राज. पुढचा चेंडू बघूया पार्थ. यावेळी चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा काय गोलंदाज आहे पार्थ. आतापर्यंत तब्बल असं मानावं लागलं असतं की 3 चेंडू निर्धाव आले असते. म्हणजे 2 वेळा लेग बायच्या स्वरूपातच धाव घेतली गेली आहे. चांगलीच गोलंदाजी पार्थ यांच्या मार्फत. वेगवान चेंडू टाकत आहे. वारंवार फलंदाजांना अडचणीत पाडत आहे. पुढचा चेंडू बघा. ओ यावेळेस पुन्हा एक चांगला चेंडू. इथं चांगला शतरक्षण झालंय पण चेंडू का हाताला लागला नाही. बघा चांगलीच ड्राईव्ह मारली होती पण चेंडू का हाताला आदळला नाही आणि धावा भेटतील त्या 2. चांगलीच गोलंदाजी पार्थ यांच्या मार्फत मैदानाच्या
शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतील, पार आपल्या शतकातील पे पाहायचंय. फलंदाज चिन्मे यावेळी 4 चेंडू खेळले आहेत आणि त्या फक्त 4 चेंडूमध्ये एकच धाव बनवली गेली आहेत, यांच्या बॅटमधून आली. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करते, पार ते पाहिजे. शेवटचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, नाही. चेंडू जातो कार्पेट शॉटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जात आहे आणि त्या एकच धावेने समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 34. 34 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल, कृपया करून त्याची देखील नोंद घ्यायची आहे. गावचा लोकायलाय बघावला कौरा आनंद सायलाय मनाला. गावचा लोकायलाय बघावला कौरा आनंद सायलाय मनाला. भाटी गावाचं योधना मिलाय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. भाटी गावाचं योधना मिलाय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. गोल्ड स्पोर्टचे नावाचा हर गावान गुंडय वारा. मी एंट्री मॅच खेळूनशी माझा मिलमिल त्या जुबरा. नाही गरब त्या नागनाचा ऐसा हाय बाटी कोलीवारा. सगळी नटून टटून येतात बाकी पोरण बायका बंदरा. संत गुणा विंचर बँडाची तलावर नाचते गाव सारा. संत गुणा विंचर बँडाची तलावर नाचते गाव सारा. भाटी गावाचं योधना मिलाय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. भाटी गावाचं योधना मिलाय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीला. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये, कृपया करून विनंती आहे. दोन्ही संघांना जास्ती वेळ घेऊ नये. आपल्यापाशी वेळ आधीच खूप कमी आहे, अजून देखील आपल्याला खूपच सामने मैदानाच्या आत खेळवायचे आहेत. चला, पंचांना विनंती आहे, सामन्याला लवकरात सुरुवात करायची आहे. चला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 34. तब्बल 3 षटक टाकण्यासाठी 14 मिनिटं खर्च केली आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश आलाय, बघूया. स्ट्राईकवर फलंदाज चिन्मय. अजूनपर्यंत 5 चेंडूवर फक्त 2च धावा बनवल्या गेल्या आहेत त्यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू बघूया, भावेश. यावेळी चांगला चेंडू जातो फॉलो थ्रू मध्येच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तिथून धोका असेल पण नाही. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहे राज यांच्या मार्फत मैदानाच्या आत. आणि त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 36 ऑन द स्कोर बोर्ड. 2 गडी बाद. चला, याच्यानंतरचा होणारा सामना गोल्डन बी या संघाचा चॅलेंजर्स बॉयज या संघाला विनंती आहे. दोन्ही संघाला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी टॉस का बॉस पाशी यायचंय. चला, यावेळी यावेळी चेंडूला पाठवले दर्शक बीर में चेरोनो किले. काय फलंदाजी आहे मैदानाच्यात बघा. चिन्मे यांच्या बॅटमधून आला सीमा रेषा पार. गोल्डन ट्रॉफी चषक षटकार. भावेश इथं कुठंतरी अडचणीमध्ये येतोय. महागडे शतक असंच मानावं लागेल. तर बल्ला यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय दर्शक भीड में 6 रनों किले हे. एक बंगला दे माये सासऱ्या करतो लगन. एक बंगला दे माये सासऱ्या करतो लगन.
जे चिन्मे देखील सांगतोय मी पण नाही कुणाशी कम, हम भी नाही आहे किसी से कम असंच मानावं लागेल. चांगलीच फलंदाजी आहे. चला टाइम झालाय तुमचं 16 मिनिटं झालेत. अजून तुम्हाला 2 षटक 9 बॉल टाकण्यासाठी तुमच्यापाशी 14 मिनिटं असतील. पण प्लीज जास्ती वेळ वाया घालू नये. चला पुढचा चेंडू बघूया. चिन्मय चांगलीच फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो कार्पेट शॉटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे आणि 2च धावेने समाधान मानावं लागेल. आणि 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 50. स्कोरबोर्डवर धावा आल्या आहेत ते 98. नाही आता त्यांनी बदलाव केलाय. धावा झाल्या ते 50. बघूया खूप महागडं ओव्हर महागडं षटक ठरलंय असंच मानावं लागेल. तब्बल 4 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च भावेश यांच्या मार्फत मैदानाच्या आत. बघूया पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू होता आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. 1 बाउंड चेंडू गॅदर करत तर एक धाव धावून काढल्या येत आहे. एकच धावेने समाधान मानावं लागेल. चला शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतील भावेश आपल्या शतकातील ते पाहायचं आहे. फलंदाज राज यावेळी दोन्ही फलंदाज तब्बल दोन्ही फलंदाज 10 बॉल केल्यात. राजने 10 चेंडूवरती 24 धावा बनवल्यात आणि चिन्मय या फलंदाजाला 10 चेंडूवरती 19 धावा. बघूया पुढचा चेंडू. हो यार चांगला फटका आहे. चेंडू जातो 1 बाउंड. सेकंड बाउंड चेंडू गॅदर पर्यंत एक धाव. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. चला 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 53 रन. 2 गडी बाद. चार शतक टाकण्यासाठी तुम्ही 18 मिनिटं खर्च केली गेली आहेत तब्बल. चला शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज चला 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पार्थ आलाय. बघूया पार्थ आपल्या शतकातील किती धावा खर्च करतील ते पाहिजे. यावेळेस दोन्ही फलंदाज मैदानाच्या प्लीज तिथं जे प्रेक्षक आहे टॉस का बॉस खाली करायचा आहे. टॉस होणार आहे. कृपया करून विनंती आहे जी पोरं तिथे बारकी बसले आहे त्यांना उठायचं आहे. तिकडून टॉस होणार आहे. चला टॉस होत आहे. गोल्डन बॉईज चला यावेळी चतुर स्टंपिंग असंच मानावं लागेल. फलंदाजाला परतावं लागलंय. चांगलंच काम केलं इथं चिन्मय. बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज मैदानाच्या सिद्ध आलाय. बघूया सिद्ध करतोय काय आपली फलंदाजी मैदानाच्या. नाव सिद्ध आहे. नाव त्यांचं सिद्ध आहे. फलंदाजी सिद्ध करून दाखवतोय ते पाहावं लागेल. चॅलेंजर बॉईज यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय. गोल्डन बॉईज या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. बघूया स्ट्राईकवर नवीन फलंदाज सेद आतापर्यंत सिद्धार्थ हा फलंदाज उर्फ सिद्धार्थ. बघूया पुढचा चेंडू. ओ यार चांगला फटका. चेंडूला उडवलंय 6 धावेंसाठी चेंडू जातोय नदीत. बघा पहिला चेंडू हाणामारी करायचं ठरवलं होतं. आला आपले इरादे स्पष्ट करताय मैदानाच्या. यावेळी चांगला चेंडू फक्त चेंडूला चॉप केला जातो. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि त्या एकच धावेने समाधान मानावं लागेल. अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये तब्बल किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. आधीच्या 3 चेंडूमध्ये एक फलंदाज
स्टंप आउटच्या संधीमध्ये बाद देखील झालाय आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवरती 7 धावा खर्च. पुढचा चेंडू बघूया. ओ यावेळी फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, चांगलीच गोलंदाजी पार त्यांच्या मार्फत. पहिलं शतक टाकलं होतं त्याच्यात देखील चांगलीच कामगिरी केली होती. या शतकात देखील तेच आपले इरादे स्पष्ट करताय. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या या 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. बघूया पुढचा चेंडू 5वा चेंडू असेल या शतकातील. 5वा चेंडू हेलिकॉप्टर असा फटका होता पण तेवढी क्षमता नव्हती की चेंडू बाउंड्री पर्यंत जाईल. तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. त्या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या झाली ते 62 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बघूया लास्ट डिलिव्हरी ऑफ द 5th ओव्हर. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, आखरी गेंद है. लास्ट बॉल ऑफ द 5th ओव्हर. हो यार चांगला फटकाय, चांगला फटकाय. चेंडू पडतो नो मॅन्स लँड. तिथे 2 खेळाडू असतील. 2 खेळाडू मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 64. 3 गडी बाद. शेवटच्या षटक शिल्लक. शेवटच्या शतकात किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. 5 षटक टाकण्यासाठी 25 मिनिटं तब्बल घेतली गेले. पाणी न्यायचं आहे कृपया करून. सॉरी पाणी आहे. ओके ओके. चला राज यांच्या मार्फत चांगलीच पारी मैदानाच्या आत खेळली गेली. ते 30 धावा बनवल्या गेल्या आहेत त्यांनी आपल्या संघासाठी. अरे पहिलाच आहे ना. यावेळीच दांडी 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 गोल. फलंदाज बघतोय रागानं. दांडी उडवली वाघानं असंच मानावं लागेल. जबरदस्त चेंडू. चला शेवटचे 4 चेंडू शिल्लक. शेवटच्या शतकातील धावा झाल्या त्या 65 आणि त्या 4 चेंडूमध्ये तब्बल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. नवीन फलंदाज मैदानात रोशन आलाय. बघूया रोशन किती धावा बनवू शकतील.
बाप बेटा एक साथ. बघूया काय करतोय त्यांचे वडील आणि ते. नॉन स्ट्राईकला असतील तर जय दक्ष, सॉरी नॉन स्ट्राईकला असतील ते दक्ष, स्ट्राईकला असतील ते रोशन. हा फलंदाज. बघूया 4 चेंडू शिल्लक आहे तब्बल. या 4 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. चांगलेच गोलंदाजी रवी यांच्या मार्फत मैदानाच्या चालू आहे. पुढचा चेंडू बघूया. ओ या स्लोवर गतीचा चेंडू होता. यष्टिरक किपर यांच्या मार्फत चुकी झाली. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, पण 2च धावेने समाधान मानावं लागतंय. चला शेवटचे 3 चेंडू शिल्लक शेवटच्या शतकातील आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. रोशन हा फलंदाज ऑन द स्ट्राईक. आतापर्यंत 1 चेंडू खेळलाय, त्याच्यात 2 धावा आल्यात. बघूया पुढचा चेंडू. हो यावेळेस बॅटची कडा फसली पाहिजे. चुकीला माफी नाही. फलंदाज रोशन बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. प्लीज लवकरात थोडी घाई करायचे. फलंदाजाला विनंती आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मयूर आलाय. मयूर बघूया 2 चेंडू खेळण्यासाठी. मीर आलाय शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी आणि या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. रवी यांच्या मार्फत आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी मैदानाच्या फक्त 4 चेंडूवरती 3 धावा खर्च. हो या चांगला फटका आहे. तिथं शतरक्षक अझीर. 1 बाउंड. चेंडू जाते हुए दणदणाते हुए चौकार. सीमारेषा पार. चला शेवटचा चेंडू. इस बार गेंद दणदणाते हुए बार. सीमारेषा पार. रन मिलते हुए 4. टांगावलटी घोडे फरार. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. फुल टॉस. लो फुल टॉस चेंडू. बैठक शॉट होता. 1 धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील नाही कंप्लीट केली जात आहे. रनआउटच्या संधीमध्ये फलंदाज बाद व्हावं लागतंय. तिथे 2च धावा भेटतील. धावसंख्या झाली ती 74 रन टू विन.
वारंवार विनंती करीत आहोत. टाइम चालू करण्यात येत आहे. 2:26 टाइम सुरू झाला आहे. तब्बल 5 षटकं टाकण्यासाठी तुमच्याजवळ 30 मिनिटांचा वेळ आहे. 30 मिनिटांचा टाइम आहे बघा. चला सलामीचे वीर मैदानाच्या एक बाजूला असतील ते संजय, एक बाजूला असतील ते केदार. हे सलामीचे वीर मैदानात तुम्ही पाहू शकताय. 74 रन खूप मोठं लक्ष्य असेल. हाणामारी करावी लागेल. पण 7 षटकांमध्ये मला 74 रन. चला टाइम सुरुवात झाली आहे. तुमचं जे शतरक्षण आहे ते लवकरात लवकर लावून घ्यायचंय. तब्बल 2:26 टाइम चालू आहे. पंचांनी देखील याची नोंद घ्यायची आहे. नवानगर या संघाला विनंती आहे कृपया करून लवकरात लवकर तुमचं शतरक्षण लावायचंय. टायमाची सुरुवात झालीच आहे. 2 मिनिटं देखील झाली आहे आणि तुमचा गोलंदाज देखील तयार नाही झाला. पेनल्टी आहे. एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल जर 30 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं टाकली गेली नाही तर. चला पहिल्या षटक टाकण्यासाठी गोलंदाज. स्वप्नील आलाय. बघूया स्वप्नील आपल्या शतकात किती धावा खर्च करतील. पॉवर प्लेच्या अगोदरची 2 षटकं असतील आणि पॉवर प्लेच्या शतकातच धावा बनवण्याची कोशिश राहील. 74 रन खूप मोठं लक्ष्य असेल. हाणामारी करावी लागेल मैदानाच्या आत. इसी के साथ गेंदबाज स्वप्नील. बघूया स्ट्रायकर फलंदाज संजय, नॉन स्ट्रायकर फलंदाज केदार आले आहेत. बघूया 2 सलामीचे वीर मैदानाच्या आत. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. काय जबरदस्त चेंडू होता. पण पंचांच्या हात वरती. वाईड बॉलचा इशारा. अवंतर धावेने खातं उघडलंय आपल्या संघाचं. बोनस रन असंच मानावं लागेल. पुढचा चेंडू बघूया. स्वप्नील ऑन द बॉलिंग ट्रॅक. आतापर्यंत पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. बघूया पुढचा चेंडू. स्ट्रायकर फलंदाज संजय. हो या चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. कार्पेट शॉटच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाता. एकच धावेने समाधान मानावं लागेल. बघूया चांगलाच गोलंदाजी स्वप्नील यांच्या मार्फत. मैदानाच्या तब्बल 1 चेंडूवर 2 धावा खर्च. 1 अवंतर धाव. 1 सिंगल आलाय. पुढचा चेंडू बघूया. नवीन फलंदाज केदार. नॉन स्ट्राईकचे एक खेळाडू आता स्ट्राईकवर आले. केदार यांना देखील कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू बघूया. यावेळेस मोठा फटका. चेंडूला उडवलंय सीमा रेषा पार. आलाय गोल्डन ट्रॉफी चषक षटकार. काय जबरदस्त फलंदाज आहे केदार. पहिला चेंडू इरादे स्पष्ट केले गेले आहेत आणि पहिल्या चेंडूला पाठवलं होतं हवाई सफर साठी सीमारेषा पार. पुढचा चेंडू बघा. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाय मारली होती. चांगला शतरक्षण. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव. बघूया पुढचा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले आहेत मैदानाच्या. तब्बल 2 चेंडूवरती 10 धावा खर्च. यावेळेस बॅटची गळा संधी असेल. चुकीला माफी नाही असंच काही मानावं लागेल.
चला थँक्यू डीजे. परतावं लागेल संजय यांना बॅक टू द पवेलियन डगआउट. बघूया इथून चांगलं कमबॅक केलंय. तब्बल 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवलं गेलंय. एक मोरा बाद, पहिला मोरा बाद झालाय. बघूया तब्बल 3 चेंडूवरती 10 धावा खर्च, 1 गडी बाद. पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या पार. गोलंदाजीमध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. फलंदाजीमध्ये तसं काही नाही. पहिल्या चेंडू निर्धाव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेच्या शतक असलं तर तुम्हाला तेच करायचंय. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या शतकातील. आणि तब्बल या 2 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. या स्टेप आउट करून चेंडूला मारला. इस बार गेंद दणदणाते हुए बाहर, रन मिलते हुए 4, सीमारेषा पार. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा खर्च, 1 मोरा बाद, 1 गडी बाद. पहिला झटका बसतोय. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 14. खूप मोठं आव्हान आहे. पहिला शेवटचा चेंडू पहिल्या शतकात. चेंडू हवे तिथं संधी असेल, चुकीला माफी नाही, परतावं लागेल पार. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या जयेश आलाय. बघूया दुसरा मोरा बाद. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 14, 2 गडी बाद. तर 30 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूला जरी 2 धावा आल्या तरी त्या धावा चेज होणार आहे. चांगलंच पहिल्या शतकात 14 धावा खर्च, 2 गडी बाद. चांगलीच गोलंदाजी केली गेली होती. पहिल्या शतकात 7 मिनिटं घेतली आहे तब्बल. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर त्या धावा झाल्या त्या 7. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज योगेंद्र आलाय. बघूया योगेंद्र पॉवर प्लेचे शतक असेल. पहिला चेंडू मोठा फटका चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषा पार. केदार हा फलंदाजाचं नाव वादळ मैदानाच्या आत गाजतय. तब्बल 2 चेंडूवर 2 षटकार, सीमा रेषा पार मारले गेले होते. काय फलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 12 धावा बनवल्या गेल्या आहेत. केदार का बल्ला माशाल्लाह असंच मानावं लागेल. बघूया पुढचा चेंडू. यावेळी हलक्या हाताने चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. तिथून धोका असेल पण नाही. नॉन स्ट्रायकर यांना पुचले गेले आहेत. नॉन स्ट्राईकचा खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण तिथं केदार यांनी नकार दिलाय. निर्धाव चेंडू. इथून काहीतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल. या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च, 1 षटकार, 1 डॉट बॉल.
बघूया पुढचा चेंडू केदार. हा फलंदाजाचं नाव मात्र गाजतंय मैदानाच्या आत. बघूया पुढचा चेंडू. अजूनपर्यंत 4 चेंडू शिल्लक आहे. तब्बल या 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण की याच्या नंतरचं जे शतक असेल त्याच्यात तुम्हाला जास्ती चान्स नाही. आणि हे शतक कारण की पॉवर प्लेच्या इथं तुम्हाला संधी असते. ते एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसरे धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. आतापर्यंत 3 चेंडूवरती तब्बल 8 धावा खर्च. अजून देखील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. बघूया पुढचा चेंडू. यावेळी जो चांगला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. फक्त आणि फक्त चेंडूला चॉप केलं जात आहे. स्कोरबोर्ड जो लावलाय त्याच्यात ओव्हरी झाल्या त्या 1च ओव्हर झाली आहे. आणि दुसऱ्या शतकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चला यावेळेस एक चांगला चेंडू, चांगलाच कमबॅक करतो योगेंद्र आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू षटकार आला होता, त्यानंतर निर्धाव, एक डबल, एक सिंगल आणि एक निर्धाव. शेवटचा चेंडू. तब्बल या शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल जयेश हा फलंदाजाचा. मात्र पुढचा चेंडू बघूया. हो या चांगला फटका आहे. कार्पेट शॉटच्या दिशेने एक धाव काढली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. 2 गडी बाद. माथ्यात फुले परे कला गो भरल्यात, माथ्यात फुले परे कला गो भरल्यात. माय मला नवरा केलाय, केलाय. माय मला नवरा केलाय, केलाय. बघूया तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज. तब्बल 2 शतक टाकण्यासाठी 12 मिनिटं खर्च केली गेली आहेत. दुसरं षटक स्वप्नील आलाय. पहिल्या शतकात 14 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 2 फलंदाज, 2 मोरे बाद देखील केले होते. बघूया या शतकात काय करतील स्वप्नील. आपला कमाल, स्वतःचं दुसरं, संघाचं तिसरं शतक घेऊन आले तर मात्र स्वप्नील. फलंदाज केदार मात्र 5 चेंडूवरती 15 धावा करून मैदानाच्या आत खेळतोय. पुढचा चेंडू. यावेळेस वाईट बॉलचा इशारा, आपले इरादे स्पष्ट केले होते. या चेंडूवर की वाईट बॉल सोडूनच द्यायचा आहे. आणि त्या वाईट अवंतर धावेने धावसंख्या झाली ती 26 ऑन द स्कोर बोर्ड. बघा पुढचा चेंडू बघूया. ओ या चाकू टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा. यष्टीरक्षक काय चुकी करणार नाही आणि चुकीला माफी नाही. फलंदाज परतावं लागतंय जयेश. केदार बॅक टू द पॅव्हिलियन.
बघूया नवीन फलंदाज निशांत आल्यात मैदानाच्या. निशांत जयेश मात्र 2 चेंडूवर तब्बल 2 धावा खेळतोय, मैदानाच्या आत खेळतोय. अजून देखील या शतकातील 5 चेंडू शिल्लक. तब्बल या 5 चेंडू मध्ये जास्तीत जास्ती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पंचांना विनंती आहे थोडा सामना ला घाई करायची आहे आणि खिलाडूंना देखील विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती असेल की जास्ती टाइम वेस्ट करू नये. या पुढचा चेंडू. ओ यावेळी वाईट बॉलची दाद आणि पंचांनी होकार दिलाय. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव आणि त्या अवंतर धावेने धाव संख्या झाली 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बघूया आपली थोडी घाई करायची आहे, दोन्ही संघाला विनंती करतोय थोडी घाई करायची, जास्ती वेळ वाया घालू नये. पुढचा चेंडू बघूया. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉलची दाद आणि पुन्हा एकदा होकार, पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतो. या षटकात तब्बल 3 वाईट आल्यात, एक विकेट देखील आलंय. बघूया पुढचा चेंडू. हो या जबरदस्त फटका, शतरक्षक असेल काही चुकी करणार नाही फलंदाज निशांत, त्यांना परतावं लागतंय. गोल्डन डक यांचा शिकार. वाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली थोरी. काकू पापलेट वाली उचल का माझी नवरी, माझे मनान भरली थोरी. चला अजून देखील या शतकातील 4 चेंडू शिल्लक आणि तब्बल असं समजावं लागेल की तुम्ही 14 चेंडू टाकण्यासाठी 16 मिनिटं तब्बल घेतली गेली आहेत. बघूया पुढचा चेंडू. बघूया नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश आलाय. प्रथमेश यावेळेस मोठा फटका, बॅटची कडा, चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. 2च धावेने समाधान मानावं लागतंय. अजून देखील तिसऱ्या शतकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया धाव संख्या झाली 30. एकवीस बॉल 44, 44 रन्स नीडेड. बघूया पुढचा चेंडू. ओ या जबरदस्त फटका, हुक शॉट असंच मारावं लागेल. काय फटकाय, चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. काय फटका होता, जबरदस्त. बघूया पुढचा चेंडू. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. ओ यास मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. पुन्हा एकदा होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. शेवटचा चेंडू शिल्लक धावा झाल्या 35 रन ऑन द स्कोर बोर्ड. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक.
बघूया शेवटचा चेंडूवरती किती धावा बनवू शकतील. याच्यानंतर इनिंग ड्रिंक्स ब्रेक असेल. लास्ट बॉल असणार आहे तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ यावेळी जबरदस्त फटका, चेंडूला उडवलंय. दर्शक भीड़ में 6 रनों के लिए कमाउंड डीजे. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार हे करायचं. अरे आज नाही उद्याला मारायचं, कशाला माग सरायचं. अरे आज नाही उद्याला मारायचं, कशाला माग सरायचं. हॅलो, एक विशेष सूचना. एक मदतीसाठी आवाहन आपणा सर्वांना सूचित करण्यात येत आहे की मड येथील रहिवासी वंदेश कोली हा मुलगा गेल्या 1 महिन्याभरापासून कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचाराचा खर्च अंदाजित 20 ते 25 लाख रुपये सांगितला असून त्याची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांनी आपल्याला सर्वांना मदतीचे आवाहन केले आहे. तरी आपणास नम्र विनंती, आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून उदार हस्ते मदत करावी ही नम्र विनंती. ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी मदतीसाठी आमचे किशोर गोपीनाथ कोली हे पॅव्हिलियनमध्ये बसलेले आहेत. ज्यांना कोणाला उदार हस्ते मदत करायची असेल त्याने स्वखुशीने इथे येऊन त्यांच्यासाठी आपले दान अर्पण करायचे आहे. धन्यवाद. बघूया पुढचा चेंडू साऊथच्या षटकातील पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, त्या बॅटची कळा, चेंडू जातोय. चांगलं शतरक्षण असंच काही मानावं लागेल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या आहेत. सॉरी, चला धावसंख्या झाली ती 44 ऑन द स्कोर बोर्ड. इथून 30 धावांची गरज आहे. 17 चेंडू 30. पुढचा चेंडू बघूया. ओ यावेळेस इरादे स्पष्ट केले होते की चेंडू हा खेळणारच नाही. तिथं बाईच्या स्वरूपात देखील धावा येत आहे. तब्बल 1 चेंडूवरती 5 धावा खर्च. खूप महागडं शतक ठरलं जाईल असंच काय मानावं लागेल. योगेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 46 धावा झाल्या आहेत.
बघूया पुढचा चेंडू. फलंदाज प्रथमेश अजूनपर्यंत वैयक्तिक 3 चेंडूवरती 8 धावा बोलून फलंदाज स्ट्राईकवर उभे असतील. इथून सामना कुठेतरी कठीण होत चाललाय. दोन्ही फलंदाज कुठेतरी नडताय. दोन्ही फलंदाज 4-4 चेंडू खेळले गेले आहेत. 4 रन एकाने 8 धावा केल्यात आणि एकेने 10 धावा. पुढचा चेंडू बघूया. पुढचा चेंडू या सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू वरती. बॉल इंटू द स्काय. फलंदाजाला मानावं लागेल टाटा बाय बाय. प्लीज थोडी घाई करायची. दोन्ही संघांना विनंती करीत आहोत, थोडी घाई करायची आहे. अजून देखील 4थ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावांची गरज आहे ती 28. 15 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. बघूया नवीन फलंदाज मैदानात रवी. गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी केली होती. तसेच फलंदाजीमध्ये देखील आल्या आहेत आपल्या स्ट्राईकवर. बघूया अजून देखील या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये किती धावा खर्च करतील ते पाहायचंय. पुढचा चेंडू रवी. बघूया पुढचा चेंडू. यावेळी पहिलाच इरादे स्पष्ट केले होते ते थोडीशी चुकी झाली. चला तुमच्यापाशी मला वाटतं खूपच कमी मिनिटं आहे. अजून देखील तुम्हाला 9 बॉल टाकायचे 7 मिनिटांमध्ये, नाहीतर तुमचा एक खेळाडू आत घेतला जाईल. बघूया पुढचा चेंडू. या जबरदस्त चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता तिथं. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर असंच मानावं लागेल. बघूया अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहे. धावा राहिल्या आहेत त्या 7 मिनिटं तब्बल. बघूया पुढचा चेंडू. 7 मिनिटात तुम्हाला 8 बॉल टाकावे लागतील. यावेळीच बॅटची कडा अपील केली. 95 त्याचा काही असर झाला नाही. वेट फॉर द एम्पायर सिग्नल. अपील जोरदार. प्लीज वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वेट फॉर द एम्पायर सिग्नल. नॉट आउट. जोरदार अपील होती पण 95 त्याचाच काही परिणाम नाही. असंच काही मानावं लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक. टाइम राहिले ते फक्त आणि फक्त 6 मिनिटांचं. 7 चेंडू टाकावे लागतील तुम्हाला 6 मिनिटांमध्ये, नाहीतर तुमचा एक खेळाडू आत घेतला जाईल. याची देखील कृपया करून नोंद घ्यायची. इथं आता सामना रंगलाय. 13 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू बघूया. जोपर्यंत 2 चेंडू खेळले गेले तर रवी यांच्या मार्फत आणि ते दोन्ही चेंडू निर्धाव. बघूया पुढचा चेंडू. या सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जात आहे. बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 48. 5 गडी बाद. चला शेवटचा षटक टाकण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा टाइम असेल.
चला कृपया करून याची देखील नोंद घ्यायची, कारण की 5 मिनिटात जर तुम्ही एक षटक टाकलं गेलं नाही स्कोर बोर्डवर जरा चुकी झाली. 4 शतक टाकले गेले आहेत, 4 करायचे आहेत. स्कोर बोर्डवर जरा चुकी झाली आहे. चला धन्यवाद. जर 5 मिनिट मध्ये जर ओव्हर संपली गेली नाही तर एक खेळाडू आत गेला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. बघूया पुढचा चेंडू, 5व्या शतकातील पहिला चेंडू बघूया. यावेळी पहिला चेंडू पंचांच्या हातवरती, वाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव आणि त्या अवंतर धावेने धावसंख्या झाली 49 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बघूया पुढचा चेंडू, पहिला चेंडू 5व्या शतकातील. जबरदस्त फटका, इथं फॉलो थ्रू मध्ये फटका होता, संधी होती पण खूप कठीण असतंय, इथून धोका असेल. चांगली फेकी ते 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. जबरदस्त शतरक्षण गोलंदाजाच्या मार्फत फॉलो थ्रू मध्ये चेंडू आला होता, थोडं कठीण झालं असेल झेल घेण्यास. तर 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये, इथून तुम्हाला फक्त 4च मिनिटं शिल्लक. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा वाईट बॉल. अवंतर धाव, पुन्हा एकदा अवंतर धाव. धाव संख्या झाली ती 52, 52 धावा. 3 मिनिटं राहिली आहेत. 3 मिनिटात तुम्हाला तब्बल 5 चेंडू टाकायचे, नाहीतर तुमचा एक खेळाडू आत घेतला जाईल. कृपया त्याची देखील नोंद घ्यायची आहे. बघूया पुढचा चेंडू, 11 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. पुढचा चेंडू, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. तर दूरवरून शतरक्षक आले होते, शतरक्षक काही चुकी करणार नाही, परतावं लागेल ते. जयेश या फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन. फक्त आणि फक्त 2 मिनिटं बाकी आहे. 4 चेंडू टाकायचे त्या 2 मिनिटात. तर संघाला विनंती असेल, प्लीज जास्ती वेळ घेऊ नये. नवीन फलंदाज मैदानात ओमकार आलाय. बघूया ओमकार काय करतील. ओमकार यांच्यात ती क्षमता असेल, तर चेंडूला बॉल चांगला लागला तर लांबच लांब अशी क्षमता आहे ओमकार यांच्या बॅटमधून. जर टाइमच्या आत तुम्ही जर 5 षटकं टाकले गेले नाही तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला पेनल्टी असेल ती, आणि ती राहिली आहेत ती मिनिटं. 1 मिनिट 30 सेकंड्स रिमेनिंग. ओ या फटका जबरदस्त आहे, शतरक्षक काही चुकी करणार नाही. बॅक टू बॅक 2 फलंदाज तंबूच्या आत.
चला फक्त आणि फक्त 1 मिनिट शिल्लक आहे आणि त्या 1 मिनिटात तुम्हाला 3 चेंडू टाकावे लागतील. नंतर तुमचा एक खेळाडू आत घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची. चला राहिले ते 45 सेकंड. आता राहिले ते 40 सेकंड. आता राहिले ते 25 सेकंड. सॉरी 35. चला नवीन फलंदाज मैदानाच्या सोहम आलाय, बघूया सोहम काय करतील. आपल्या संघासाठी 5व्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चला 15 मिनिटं राहिलेत. 12 10 पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू, हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जबरदस्त आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5 मिनिटं कंप्लीट झाली आहे. तुमचा बघूया पुढचा चेंडू. पुढचे 2 चेंडू शिल्लक असतील तब्बल. शुभम हा फलंदाज स्ट्राईक, सोहम हा फलंदाज ऑन द स्ट्राईक. बघूया. ओ यार जबरदस्त फटका, चेंडूला उडवलं इन टू द स्काय. सीमा रेषा पार षटकार. धाव संख्या झाली ती 60 रन, नॉट 70. स्कोर बोर्ड चेंज करायची विनंती आहे. धाव संख्या झाली ती 60. हॅलो, स्कोर बोर्डवर गोल्डनचा पाठीराखा चांगला राहायचा आहे. कोणतरी स्कोर बोर्ड चला अपडेट करण्यासाठी कोणतरी गोल्डनचा चांगला पाठीराखा तिथे राहायचा आहे. इथून 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. प्रत्येक चेंडू 2 धावां. यावेळी पुन्हा एक वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. 5व्या षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 60. इथून 14 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. बघूया कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी सोपली जाते, कोण होतय. चला इथून फक्त आणि फक्त 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. बघूया स्ट्राईक वर फलंदाज रवी काय करतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाजाला प्रभावित केलं ते पाहायचंय. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये, गोलंदाजाला विनंती असेल. राज 6 चेंडू 14 धावा. फलंदाज रवी, स्ट्राईक वर असतील ते रवी. नॉन स्ट्राईकला फलंदाज शुभम. आतापर्यंत 3 सोहम. आतापर्यंत 3 चेंडूवरती 8 धावा बनवल्या गेल्या सोहम यांच्या बॅट मधून. बघूया 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाज राज आले आहेत. राज काय करतील आपल्या संघासाठी. धावा डिफेंड करू शकतील काय. 6 चेंडू
14 सामना रंगला. यावेळीच पहिला चेंडू ताकद का इस्तेमाल किया था, आखो का नाही असंच काही मानावं लागेल. निर्धाव चेंडू दोन प्रेक्षक वाढत चालला असेल. 5-14. तर रवी मात्र 4 चेंडू फक्त आणि फक्त 2च धावा आल्या रवी यांच्या बॅट मधून. बघूया पुढचा चेंडू. रवी ऑन द स्ट्राइक. 5-14. या चेंडूला उडवलाय लांब 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 लांबच लांब. चेंडूला उडवलाय सीमा रेषा पार पलीकडे षटकार. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये. दोन्ही संघाला विनंती असेल. इथून 4 चेंडू 8 डावांची गरज आहे. दोन्ही संघाला विनंती असेल प्लीज जास्ती वेळ घेऊ नये. बघूया पुढचा चेंडू. 4 चेंडू 8 डावांची गरज. सामना रंगलाय. रवी या फलंदाजाने याच्या अगोदरच्या चेंडूला पाठवलं होतं हवाई सफर साठी सीमारेषा पार. पुढचा चेंडू बघूया. इथून 4 चेंडू 8 डावा. रवी ऑन द स्ट्राइक. पुढचा चेंडू तिसरा चेंडू असेल. ओ यावेळी जड़ में आई नहीं तो बेच देते थे. बहुत 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 दूर ऐसा ही कहना पड़ेगा. 3 चेंडू 8 डावांची गरज आहे बघा. रवी यांच्या बॅट मधून मात्र 6 चेंडू वरती 8 धावा बनवल्या गेल्या आहेत. प्लीज जास्ती वेळ घेऊ नये. दोन्ही संघाला विनंती असेल. 3 चेंडू 8 डावांची गरज. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाज राज ऑन द बॉलिंग ट्रॅक. चांगलीच गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पुढचा चेंडू बघूया. 3 चेंडू 8 धावा. सामना रंगलाय. स्ट्राईकवर फलंदाज रवी. चौथा चेंडू आपल्या शेवटच्या षटकात येईल. फटका जबरदस्त आहे. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धावेमध्ये थोडी चुकी घडली होती आणि तिथं रनआउटच्या संधीमध्ये फलंदाज बाद. मर्सडी गाडीवाला XP50चा गाडीवाला. मर्सडी गाडीवाला XP50चा गाडीवाला. BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. पंढरी पडके बिगरवाला. किन्नर चकडेवाला. पंढरी पडके बिगरवाला. किन्नर चकडेवाला. चला नवीन फलंदाज मैदानात अनिकेत आला. इथून 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. तब्बल कंपल्सरी चेज असणार आहे. कृपया करून दोन्ही संघांनी विनंती नोंद घ्यायची कारण की 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज असा सामना असेल. फलंदाज रवी ऑन द स्ट्राइक. बघूया रवी काय करतील. 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवर आपल्याला समजेल की कुणाच्या पक्षात सामना आहे ते पाहावं लागेल. बघूया पुढचा चेंडू. इथून 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. राज ऑन द बॉलिंग ट्रॅक. या चेंडूवर आपल्याला समजेल की कुणाच्या पक्षात सामना जातोय. पुढचा चेंडू. ओ यावेळी जबरदस्त फटकाय. लांब 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 लांबच लांब मारला गेलाय. चेंडूला पाठवलं गेलंय
सीमा रेषा पार षटकार आलाय गोल्डन ट्रॉफी षटकार. चला इथून सामना रंगला. एक चेंडू एक धाव्यांची गरज. कंपल्सरी चेज हा सामना होणार आहे. कोण होतोय या सामन्याचा मानकरी ठरतोय गोल्डन ट्रॉफी चषकचा. बघूया एक चेंडू एक धाव्यांची गरज आहे. फलंदाज रवी मात्र 8 चेंडूवरती 15 धावे बनून वैयक्तिक स्ट्राईक वरती खेळतोय. चला इथून एक चेंडूवरती एक धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू कोण जिंकतो या चेंडूवर आपल्याला समजावं लागेल, समजता येईल. बघूया राज कुठेतरी परिवर्तन करावं लागेल. खूप महागडं षटक ठरलंय. सज मानावं लागतील कारण की रवी यांच्या बॅटमधून 2 झणझणीत षटकार आले होते. सीमारेषा पार. चला कंपल्सरी चेज हा सामना आहे. एक चेंडू एक धावींची गरज आहे. हो यावेळी चेंडूला कट केला. एक धाव धावून काढलाय. सामना विजय मिळतोय तो शिकला देवी या संघ. गोल्डन स्पोर्टची टुर्नामेंट आहे. तू पण येते बघायला. एवढी मजा आहे. थँक्यू डीजे. काय सामना रंगला. 2 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार लागून 1 रन काढला हाडलक नवनगर. तसंच शीतलादेवी संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल. तसंच पातवाडी संघाचं खूप खूप अभिनंदन सहभाग केल्याबद्दल गोल्डन ट्रॉफी मध्ये. चॅलेंजर संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जर फलंदाज मैदानाच्या आत उतरले तर टाइम चालू होणार याची नोंद घ्यायची. वैभव बोधनकर एक मोठं नाव. OTC ओनली टेनिस क्रिकेट. और भूषण भाई इंटरनेट चला गया है. नेट चला गया लाइव. 1 पे 7 चाहिए था, 1 पे 2 चाहिए था, 1 पे 1 चाहिए था. कोई फर्क नहीं पड़ता. नेट गया, मोबाइल का गया, सब गया. न लोहेड भाई है न किशोर भाई है. लोहेड भाई क्या करें, इंटरनेट ही नहीं है. ये मैच देख रहे हैं, ये मैच चालू मत करना इंटरनेट के पहले, वरना सब मेरी जान खा जाएंगे. ये गोल्डन का है, गोल्डन बी है. चॅलेंजर संघ मोठं नाव. सैमसन का फोन वैभव बोधनकर सिक्सर किंग. OTC ओनली टेनिस क्रिकेट. लगातार बॉल गायब. तसंच मी विनंती करतो खेळाडू कक्ष खाली करा. गोल्डन बी संघ तिकडे जाऊन बसायचा आहे. तसंच सिमसन वहां पे बैठ के मेरे को बोलता है यार क्या कर रहा है, लाइव चालू नहीं आज. कृपया करके अनुरोध आहे की इंटरनेटला शीतलादेवी संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रवी उर्फ अण्णा. काय गोलंदाजी, काय फलंदाजी. संतोष कोहली यांच्या हस्ते दिले जाईल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शीतलादेवी संघाचा रवी उर्फ अण्णा.
काय फलंदाजी केली, जेव्हा गरज होती तेव्हा तशी फलंदाजी करून दाखवली. अशीच फलंदाजी एक फलंदाज करतो हरभरा संघाचा स्वप्नील कोहली. मोठा घातक फलंदाज आहे स्वप्नील कोहली हरभरा संघाचा, ज्याने पातवाडी गाजून ठेवलं होतं. कृपया नोंद घ्यायची आहे चॅलेंजर संघ, जर क्षेत्ररक्षण सजवलं नाही आणि फलंदाज आतमध्ये गेले तर टाइम स्टार्ट होणार, याची नोंद घ्यावी. कारण की 5 षटके तुम्हाला 30 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे असतात, याची नोंद घ्यायची आहे. वारंवार विनंती केली जाते चॅलेंजर या संघाला. तुझा मानाचा मान घेऊन येतान सपोर्टर अमय कोहली मोठा सपोर्टर. तुझे संगान कोंब उरवतान देवलाव. थँक्यू डीजे, थँक्यू. चॅलेंजर संघ, माझा आवाज जर तुमच्या कानामध्ये पोहोचत असेल तर नक्कीच तुम्ही थोडी मदत करा. कारण की सहकार्य कलीम अन्सारी, एक मोठं नाव, जुगलबंदी का राजा कलीम अन्सारी, थोडीशी घाई करा कारण की तुम्हाला माहित आहे टाइम व्हॅल्यू काय असते. कलीम भाई, यस. जागा तर पाहिजे सहज हा पाठवला हो तिसरा खेळाडू पाठव चॅलेंजने तो बारका पुरकला नाही. चॅलेंजर संघाला मी विनंती करेन त्वरित तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तर टाइम स्टार्ट होणार, याची नोंद घ्यायची आहे. कारण की पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत.